हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण बघणार आहोत व्हेजिटेबल सूप. तर व्हेजिटेबल्स तुम्ही भरपूर ॲड करू शकता तुमच्या इच्छेनुसार. मी यामध्ये एवढे सगळे ॲड केलेले होते. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. आपल्याला इथं तेल खूप कमी प्रमाणात वापरायचं आहे, कारण की वेट लॉस सूप आहे. तर तेलामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत. थोडे परतून घेऊन त्यामध्ये कट केलेले लसूण, हिरव्या मिरच्या तुमच्या स्पायसीनुसार तुम्हाला टाकायचे आहेत. आणि त्यानंतर मी बारीक कट केलेला कांदा थोडं परतून घेऊन त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. ते पण थोडंसं स्टीम होऊ द्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला मका, फ्लावर्स, त्यानंतर गाजर, कोबी आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये अजून व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. आणि आपल्याला मीठ फक्त सेंधा नमक टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या स्वादानुसार इथे मीठ ॲड करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला हे स्टीम करायला ठेवायचं आहे. आणि तोपर्यंत आपण इथे पीठ मिक्स करून घेणार आहोत. तर मी घेतलेलं आहे 2 चमचे ज्वारीचं पीठ. तसंच तुम्ही जर सगळे मिक्स कडधान्याचं पीठसुद्धा टाकलं तर खूपच छान सूप होतो. आणि हे बघू शकता आपण, हे अजून स्टीम झालं नव्हतं, तर मग मी परत झाकून ठेवलं आणि त्यानंतर परत बघितलं. तर भाज्या सगळ्या व्यवस्थित स्टीम होऊ द्यायच्या आहेत. आपल्याला भाज्या नरम पडल्या पाहिजेत. आणि त्यानंतर मग जे आपण पीठ मिक्स केलेलं आहे ते त्यामध्ये ॲड करायचं. आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात थिकनेस पाहिजे तर त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर त्याला परत झाकून ठेवायचे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित ते शिजेपर्यंत. आणि हा बघा, मस्त आपला गरमागरम सूप तयार झालेला आहे. आणि हे खाल्ल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी भूक लागण्याचा प्रश्नच नाही. जे एकदम प्रॉपर लिक्विड डाईट करतायत त्यांनी नक्की घ्या. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ह्याच्यामध्ये शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकतात. तसेच मार्केटमध्ये आता हिरवी बटाणसुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर आपला गरमागरम वेट लॉस सूप तयार झालेला आहे. आणि तुम्ही जेवणाच्या टायमाला घेतल्यानंतर तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही आणि तुमचं पोट एकदम भरलेलं राहील. तर थँक्यू. माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.